आता 5 मिनिटं ज्ञान हे करून झालंय तरी पण आहे का हातात फोन? हा होय. आता फोन आता हाय म्हणल्यावर आपल्याकडे आता घेणारच ना. अहो मी सांगते कोणाला, तुम्ही काय ऐकताय? अगं फोन आल्यावर मग बघाय नाही का कोणाचा फोन आलता का? आता एवढं खोटं बोलायचं? काय खोटं बोलायचं? तुला मिस कॉल दाखवतो. मिस कॉल दिसते का? किती मिनिटापूर्वीच आहे. अरे पण आलेला मग त्याला माघारी फोन करायला का? आपली व्हिडिओ शूटिंग चालू होतं त्याच्यामुळे आपण काय करायला आलो? व्हिडिओ काढायला आलोय ना. मग व्हिडिओ काढाय पुरतं ही महत्व दिलं पाहिजे ना. एक ते केलं पाहिजे. व्हिडिओ काढायला फोन बघत बसला. आपण सनसेटच्या वेळेस आलोय, अंधार पडतंय, वेळेचं कामाचं 5 मिनिटं सगळ्याला दुर्लक्ष करायचं. आपलं पण बघायचं ना. आता मार्गच तो हा लागलोय. आता जाऊन आता आपले व्हिडिओ काढायचे झाले. आता घराच्या मार्ग किती दिवसानं आलोय? साधारण 4 दिवस झाला आपण व्हिडिओ बनवला नाही. 4 दिवसांनी आता कशामुळे तू डोक्यात तुझा राग जास्त असतोय, रागात तुला व्हिडिओ बनव. आणि मी उद्यापासून डेली व्हिडिओ टाकणार आहे युट्यूबवर. जी तुमच्यातला आणि माझ्यातला काय संबंध आहे का नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, दररोजचं डेली रुटीन, दोघं जण आपण कसं वागतोय ती सगळं उद्यापासून मी युट्यूबवर डेली ब्लॉग काय करतात की बाकीचे तसले कसलं का असो ना, भांडण असो, रडगाणं असो, कसलं पण असो मी टाकणार आहे. नाही ती त्यांना पण दिसतंय की टाकल्यावर. बघा एक ना एक क्षण मी कॅप्चर करणार आहे उद्यापासून. कॅमेरा कशाला हाय की मी फोन, मी हाय, मी शूट करते. उगाच ते नाटक करून मी हे करत नाही. खरं खरं सांगायला खरं. अगं व्हिडिओ काढायचा म्हणून तेवढंच हा हो हा जे हाय ते हाय, जे हाय तीच की. कर की मग मी कुठं नको म्हणले तुला. किमान त्या व्हिडिओच्या नादानंतर माझ्यासोबत 4 शब्द चांगलं बोलशील. नाहीतर तुम्ही पण फोन ठेवताल ना, फोन ठेवताल ना. मी बोलते का तुम्हाला? वरून बोलते मी तुम्हाला? होय बोलते. बरं आता डोळं असं मोठं विचारते. आता मी कट केला असतं पण मी तुम्हाला म्हणलं व्हिडिओ करणार नाही म्हणून चालू ठेवते मी. ही असलं शोजोळ गरीब तोंड ही आहे ना, ही चेहरा त्याच्या पाठीमागचा पण चेहरा दाखवावं. ही भोळ असलं तोंड करायचं आणि घरी गेलं ना. नाही मी तुला हे सांगितले की कसं असतंय माहित आहे का, नाण्याला 2 बाजू असते त्या. आता मी ह्यांचं एक सांगते, कसलंही मोठं संकट असू द्या आम्ही त्या संकटाला सामोरं आलोय. पण लय दामानशी जसं का काही झालंच नसल्याने वागायचं. ही तुमच्याकडनं शिकावं. मला हसू येते, मला रडू येते, पण ह्यांना असं नाही. प्रत्येक गोष्टीला कंट्रोल आहे माझ्याकडे. काय म्हणतात की त्याला मी समजून घेऊ शकते सगळं. खऱ्याला किती खोटं करायचं आणि खोट्याला किती खरं करायचं हे निलेश पारादेत करू शकतो. खोटं चालतच नाही. पहिली गोष्ट मी खोटं बोलत नाही. माझ्यावर अशी काय नरड्यावर अशी सुरी जरी आली तर मी खरंच बोलणार. खोटं बोलायचं नाही. तुम्ही खोटं बोलला? कधी बोललो खोटं तुला मी? चटणीचा विषय. काय चटणीचा विषय? काय चटणीचा विषय? माहिती असं ना, हे करू नका, पूर्ण बोलायला लावू नका. पूर्ण बोलायला लावायला काय? तू आता द्वापर युगात जातीस का? आता काय ते पाषाण युगात जाते का? जे आपल्या आयुष्यात सुरुवात झाली तेव्हापासून बोल की. तू कुठलं काढायला लागली? तुला एक सांगू का, आता खरं आणि खोटं ह्याच्यातला एक तुला छोटासा फरक सांगतो. एखादा कसाई गाईच्या माग धावत सुरी घेऊन पळायला लागलाय. मी एका झाडाखाली बसलोय, माझ्या समोरनं गाई एका दिशेनं धावत गेली आहे. मला दिसतंय ती इकडे गेली आहे ती. सांगतो की तुला, मला दिसते गाय इकडे गेली आहे. कसाई मग येऊन मला विचारतोय की गाई कुठे गेली आहे. त्यावेळी मी खरं बोलायचं का खोटं? खरं बोलाव तर गायीचा जीव जाते. गायला वाचवायचं असेल मी कुणाला तर वाचवण्यासाठी तुमच्यामुळे संकटात आले ते. कोण? माझ्यामुळं. तुझ्यामुळे मी किती संकटात आलो त्याचं काय आहे का नाही? काय आलं माझ्यामुळे? ह्या आयुष्यात जी काही संकटाचा डोंगर कोसळलाय हे कुणामुळे आहे? काय ह्यांच्या ह्याला काय देर हरी पलंगारवरी ह्यांचा असं का? माझं काय पलंगावर? संकट 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 तो आयती आणून देते ती माहितीच आहे की मला. ठीक आहे, माझ्या आयुष्यात जी काही संकट आणती माझ्याकडे येऊन आणून टाकते. तुला एक सांगू का, नवरा बायकोचं नात्यामध्ये वाद व्हायला नाही पाहिजे, सुसंवाद व्हायला पाहिजे. कोण सांगते? ही निलेश पारादी सांगतेत. ते तुम्ही ऐकून घ्या, कानातनं डायरेक्ट मेंदूत घ्या आणि मेंदूतनं संपूर्ण समजून घ्या ती. आणि समजून घेऊन एक
चांगलं कसं आपल्याला राहता येईल, आपल्यामध्ये सुसंवाद कसा होईल, मी नातं पण कसं चांगलं होईल. आता मी पण मला वचन द्या, मी पण उद्यापासून तुमच्याशी नीट बोलेन, तुम्ही पण मला नीट बोला. त्या फोनला तुम्ही लांब ठेवा. हे दिवस मावळतीकडे झुकलेला आहे, दिवस थोडक्यात मावळलाय. या मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून मी सांगतो की मी अपशब्द अथवा तुला नाराज तू होशील असं कुठलंही म्हणजे कसल्याही प्रकारचं वागणं माझ्याकडून घडणार नाही. आणि तुझ्याकडनं घडेल का? मी नाही बोलणार तुम्हाला, मला बोलणारच नाही का तू? म्हणजे ओरडून असं रागानं चिडचिड करणार नाही. ओके, म्हणजे थोडक्यात तू मान्य केले की मी रागराग करते, चिडचिड करते, ओरडते, ह्या सगळ्या गोष्टी करते. मान्य तर केलेलं आहे तू, तर इथून पुढे होणार नाही अशी अपेक्षा करतो मी. जर तसं झालं तर चांगलीच गोष्ट आहे, कर प्रयत्न मग. चला, उद्यापासून कळलंच आपल्याला काय होणार आहे भविष्यात. झाले सर्वात येतनं चालू काय होणार आहे भविष्यात कळलंच म्हणलं. चला, बाय बाय करा.